निधी आणि जिल्हा नियोजन समितीकडे या महत्त्वपूर्ण प्रस्तावांचं मागणी करून सुद्धा अजूनही निधी मिळत नसल्याची तक्रार अनेकांनी केली आहे। आमदारांना समान प्रमाणात निधी मिळत नसल्याच्या नाराजी नाट्यातून सरकारमध्ये अनेक मोठे बदल घडले, पण एप्रिलमध्ये मंजूर झालेला आमदार निधी 2.5 महिन्यानंतरही वितरित झालेला नाही। जिल्हा नियोजन समित्यांचीही अवस्था अशीच आहे, तरी देखील सत्ताधारी एकही आमदार नाराज दिसत नाही। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक नोव्हेंबर 2024 मध्ये झाली। त्यानंतर विजयी आमदारांना 31 मार्च 2025 पर्यंतचा राहिलेला प्रत्येकी 1,80,00,000 रुपयांचा निधी वितरित करण्यात आला। 1 एप्रिल नंतर 2025-26 या आर्थिक वर्षातील आमदार निधी वितरित झालेला नाही। सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्ती वेतन, आमदारांचे वेतन व निवृत्ती वेतन, महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी निधी आणि वैयक्तिक लाभाच्या योजनांमुळे तिजोरीत पुरेशा प्रमाणात पैसा नसल्याने आमदार निधी आणि जिल्हा नियोजन समित्यांच्या आराखड्यास मंजुरी देऊनही निधी वितरित झालेला नाही। जिल्हा नियोजन समित्यांचे आराखडे मंजूर झाल्यावर 40% निधी खर्चास मंजुरी देण्यात आली, मात्र या समित्यांना देखील अजून निधी नाही। आता आमदारांनी सुचवलेल्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची कारवाई सुरू करण्यात आली असली तरी निधी कधीपर्यंत येईल याचा अंदाज घेऊनच कामांना मंजुरी देण्यात येत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले। राज्यात विधानसभेचे 288 तर विधान परिषदेचे 78 आमदार आहेत। त्या प्रत्येक आमदारास सरकारकडून दरवर्षी 5 कोटींचा विकास निधी दिला जातो। सोलापूर जिल्हा नियोजन समितीचा 2025-26 या आर्थिक वर्षाचा 783 कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे। याशिवाय अनुसूचित जाती उपयोजना 147 कोटी, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 5 कोटी 44 लाख हे देखील जिल्हा नियोजन समितीतून दिले जाणार आहेत। मे महिन्यात आराखडा मंजूर झाला, पण अद्याप नियोजन समितीच्या सरकारकडून एक छदामही मिळालेला नाही। अशा स्थितीत बहुतेक जिल्हा नियोजन समित्यांची अशी स्थिती आहे। आमदार निधीस मंजुरी मिळाली, पण निधी मात्र आलेला नाही। तरी देखील आमदारांना दरवर्षी मिळणाऱ्या 5 कोटींच्या निधीतून मतदारसंघातील कामे सुचवता येतात। जिल्हा नियोजन समितीच्या निधीचेही तसेच आहे, असे जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी सांगितले।